मी रवींद्र विश्वनाथ पाटील, राहणार नांद्रा, पवलो, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथला रहिवासी आहे. तर मी 2 दिवसापूर्वी गावाला रेशन आणायला गेलो होतो. रेशन घेऊन आलो. मेसेज आला रेशन दुकानदाराचा की 3 दिवसात रेशन घेऊन जाणे. रेशन आणायला गेलो तर हे बघा, तहसीलदार, माननीय तहसीलदार साहेब, हे बघा, तुम्हाला माझी तर कडकडीची विनंती आहे. हे बघा रेशन. अहो, हे काय रेशन आहे का? तांदूळ आहेत का? हां, अहो, याला काही जनावरं सुद्धा खायचे नाहीत. असले तांदूळ दिले रेशन दुकानदारांनी. तुमचं काय चाललंय? तुमचं लक्ष आहे का तहसीलदार साहेब? बघा याला. आणि दुसरी गोष्ट, मी त्यांना वारंवार तक्रार करतोय त्यांच्याकडे. त्यांना लेटर मागितलं, लेटर पण देत नाहीत. काय करायचं? असलं गहू भाऊ घालायचे का आम्ही मुलावालांनी? हां, कसं व्हायचं आमचं मुलावालांचं? तहसीलदार साहेब, तुम्हाला कडकडीची विनंती आहे. तुम्ही लक्ष घातलं पाहिजे अशा गोष्टीकडे. हां, काय तांदूळ येते मरणाच्या आड्या किडे त्याच्यात झालेले. कसं खायचं आम्ही? हां, सुखवीस हरिनारायण पाटील दुकानदाराचं नाव आहे. त्याला मी पावती मागितली, पावती पण दिली नाही. मला म्हणलं, अरे पावती रोज खराब होईल, पावती निघत नाही. असं म्हणलं कसं चालायचं? हां, वरनं म्हणतो काय करायचं ते कर. लेटर मागितल्यावर लेटर देत नाही. काय करायचं ते कर. वरनं दादागिरी. मला म्हणतो मी करतो काय करायचं ते. मला असली दादागिरी करतो. हां, दिव्यांग व्यक्ती साहेब, कुठं जायचं? हां, असं म्हणल्यावर काय करायचं? मी सारख्याने अपंग माणसाने काय करायचं? हां, मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही हे काहीतरी कुठंतरी थांबलं पाहिजे. आता हे रेशन तांदूळ बघा तुम्ही साहेब, कधीचे काय आहे मलाच कळणं झालं आहे. काय करावं याला? हां, मी एक तर बाहेरगावी पोट भरायला आलो आहे. दर महिन्याला रेशन घ्यायला गावाला येतो आणि ते असं म्हणल्यावर कसं हो तहसीलदार साहेब? हां, तुम्हाला कडकडीची विनंती आहे. बघा आड्या किती आहे याच्यात, बघा. काय करावं मला तेच कळणं झालं आहे. रेशन दुकानदार बोलून देत नाही आम्हाला. हां, पण 5व्या दिवशी विशेष म्हणजे सांगतो काय, 3 दिवस रेशन घेऊन जायचं, परत आणि मिळणार नाही. आणि परत काय म्हणतो, गेलं तर तुम्ही तुमच्या वेळ असेल त्या टायमाला रेशन न्यायला येत्या. हां, असं आम्हाला रेशन दुकानदार म्हणतो. त्याच्या सवडीनं रेशन देतो का तो आम्हाला? रेशन नियमानं, शासनाच्या नियमानं रेशन ही 9 तारखेला ते 10 तारखेला दुकानात पोहोच होतं. मग रेशन दुकानदार 20 तारखेच्या आणि 25 तारखेच्या पुढंच मॅसेज करतो आणि 3 दिवसात रेशन घेऊन जा मॅसेज करतो. मला सांगा, आम्ही बाहेरगावी राहतो, मग कसं आम्ही 3 दिवसात ॲडजस्ट करायचं? हां, मला याच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याला तुम्ही काय करायचे ते कारवाई करा. त्याला जमत नसेल तर त्याचं लायसन कॅन्सल करा. गावामध्ये महिला बचत गट आहे आमचा. तर महिला बचत गटामध्ये एखादी लेडीज गरीब असेल तर तिला ते लायसन द्या चालवायला, ती तरी जेणेकरून तिचं पोट भरेल. माझी एवढी तुम्हाला कडकडीची विनंती आहे.